आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नली, मी पण खूप मिस करत होते रे तुला. वेद, मला काळजी वाटत होती तुझी. तू कसा आहेस? तू ठीक आहेस ना? मग मी पण मस्त. नली, तुझ्याशी बोलायचं म्हणतोय पण राहून जातंय अगं. काय? खूप महत्वाचं बोलायचंय. अरे मग बोल ना. हे असं फोनवर नको, आपण भेटून बोलूया. वेद, मला नाही वाटत की आई आपल्याला आता भेटू देईल. तू फोनवरच बोल. अगं नली, काही गोष्टी अशा फोनवर नाही बोलता येत ना. महत्वाची गोष्ट आहे, प्रत्यक्ष भेटून बोलूया. हे जरी प्लीज समजून घे, हे शक्य नाहीये आता. फोनवर सांग ना प्लीज. नले, तुला किती समजावलं तरी अक्कल येणार नाहीच ना. पण हा जो पण आहे ना, तोच घातक आणि आपल्या आयुष्याचं वाटोळ करणारा ठरणार आहे. एवढी प्रेमात आंधळी झालीयस, लाज सोडलीयस की काय? पण तुझ्या लक्षात येत नाहीये का, तू या दलदलीत आत रुतत चाललीयस. आई, तुझे गैरसमज होत आहेत. हे नाही, तुला समज कमी आहे. म्हणून आजपासून हा फोन तुझ्या जवळ असणार नाही. नाही तरी काय उपयोग करतेस तू या फोनचा? तू इतकी का रागवतेस माझ्यावर? पण तू जर अशीच वागत राहिलीस ना, तर भविष्यात तुझी काय अवस्था होईल ना, ते मला डोळ्यासमोर दिसतंय ना. तेच पुन्हा पुन्हा तसं वागायला तू भाग पाडतीयस. तुला एकदा सांगितलं ना, यापुढे तू खोतांच्या ऑफिसमध्ये पाय ठेवायचा नाहीस. असं कसं आई? मी प्रॉपर इंटरव्ह्यू देऊन पास होऊन नोकरी मिळवली तिथे. काहीतरी प्रोफेशनल एथिक्स असतात, रूल्स रेग्युलेशन्स असतात, ते पाळावेच लागतात. मुकदमाशी भांडण झालं म्हणून काम सोडायला मी लेबर नाहीये तिकडची. हे बघ, त्या असल्या गोष्टी मला शिकवू नकोस. एकदा सांगितलं ना, नोकरी सोडायची. तसं नाही होऊ शकत आई. नोकरी सोडण्याआधी 1 महिन्याचा नोटीस पिरियड द्यावा लागतो. अगं, ते बाबाराव खोतच माझ्यावर लीगल ऍक्शन घेतील. छान.